नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आजचा व्हिडिओ की नाही सगळ्या महिलांसाठी खरंच खूप उपयुक्त व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। खूप छोट्या-छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। आज की नाही आपण साडीला की नाही प्री प्लेटिंग करणार आहोत। प्रत्येक माझ्या मैत्रिणीला की नाही परफेक्ट साडी नेसता येईल असं नाही, तर अशा पद्धतीने जर तुम्ही साडीची प्री प्लेटिंग करून ठेवली ना, तर अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये तुम्ही छान अशी साडी नेसू शकता। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। तर इथे मी साडी घेतलेली आहे, काठपदर साडी घेतलेली आहे। साडीला प्री प्लेटिंग करण्यासाठी की नाही इथे काही टाचन पिन घेतलेत मोठ्या साईजच्या, एक क्लच, 2-3 चिमटे घेतलेले आहेत आणि इस्त्री घेतलेली आहे। इस्त्रीची गरज लागते आपल्याला। तर इथे बघा, ही साडी आहे माझी, मला एका प्रोग्रामला जायचं आहे, त्यासाठी मी ह्या साडीला प्री प्लेटिंग करून घेणार आहे। तर इथे बघा, सर्वात आधी की नाही पदराचा भाग घेऊयात आपण। जो आपण पदर घेतो की नाही तो इथे पूर्ण साडी एका टेबलवरती की नाही मी पूर्ण पसरून घेतलेली आहे। इस्त्रीचं टेम्परेचर की नाही सिल्क मोडवरती घेतलेले आहे आणि सिल्क मोडवरती घेऊन आपल्याला याला की नाही इस्त्री करून घ्यायची आहे पदराला पूर्णपणे। तर कुठलीही पैठणी किंवा सिल्कची साडी ज्यावेळेस तुम्ही इस्त्री करताना त्यावेळेस इस्त्री सिल्क मोडवरतीच ठेवायची आहे। तर बघा, इथे प्रत्येकाच्या घरामध्ये की नाही सध्या अशा इस्त्री अवेलेबल असतातच। तर इथे बघा, मी पूर्ण पदराला इस्त्री करून घेतलेली आहे। आता मला पदराची साईड पिन करायची आहे, तर काठापदराची साडी आहे म्हटल्यावर जितका काठ आहे ना तेवढाच मी फोल्ड मारून घेतलेली आहे साडी, बघू शकता तुम्ही, आणि तिथं इस्त्री करून घेतलेली आहे। पुन्हा इकडची साडी की नाही मी फोल्ड मारून पूर्ण काठापर्यंत घेतलेली आहे, बघा तुम्ही। आपल्याला साडीची प्री प्लेटिंगही करायची आहे आणि पूर्ण साडीला इस्त्री करून घ्यायची आहे। बघा, इथे असा पदर मी फोल्ड मारून घेतलेला आहे। मी दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला साडी फोल्ड मारून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला कळेल। तर इथे बघू शकता, पुन्हा एकदा एक फोल्ड मारून घेतलेला आहे। असं केल्यामुळे की नाही जे आपण साईड पिन करतो की नाही त्याच्या प्लेट्स खूप छान पडतात आणि एकसारख्या पडतात। तर पुन्हा एकदा एक फोल्ड मारून घेतलेला आहे मी, बघा, आणि फोल्ड मारल्यानंतर इस्त्री करून घेतलेली आहे मी। इस्त्री फिरवून घ्यायची आपल्याला। तर आता इथे बघू शकता तुम्ही, असे छान असे फोल्ड मारून घेतले होते मी। तर छान असे आपल्या बघा इथे छान प्लेट्स पडलेले आहेत, तुम्हाला दिसतच असेल। तर इथे आता मी की नाही पदराची पिन करून घेते। जशी आपण साईड पिन करतो ना तशीच पिन करून घ्यायची आहे। काठपदर साडी असली ना शक्यतो काठाच्या मापाची पिन करायची, म्हणजे की नाही साडी खूप छान दिसते अंगावरती आणि जे साडीचे काठ आहेत ना ते खूप छान उठून दिसतात काठपदर साडीचे। तर बघा, अशा पद्धतीने मी पिन करून घेतलेली आहे। आपण सर्वात आधी प्लेट्स पाडून घेतल्यामुळे की नाही पटकन आपले ह्या प्लेट्स छान अशा तयार झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। थोडीशी साडी कडक आहे त्यामुळे थोडासा वेळ जातोय। आता पदराची साईड पिन करून घेतलेली आहे मी, एक क्लच घेतलेला आहे आणि टेबलला की नाही बघा अशा पद्धतीने क्लचच्या साहाय्याने पदर आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही, जेणेकरून आपल्याला की नाही पदर जो आहे की नाही व्यवस्थित इस्त्री करता येईल। तर इथे बघा, खूप छान प्लेट्स आपण तयार करून घेतलेल्या आहेत। आता पुन्हा एकदा आपल्याला की नाही ह्या प्लेट्सवरती इस्त्री करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ज्या साईड पिनच्या प्लेट्स आहेत ना तर खूप छान आणि खूप सुंदर अशा व्यवस्थित दिसतील। तर इथं मी दाखवलेल्या पद्धतीने बघू शकता तुम्ही, छान असं आपण हा पदर तयार करून घेतलेला आहे, बघा। प्रत्येक प्लेटवरती आपल्याला इस्त्री फिरवून घ्यायची आहे, सेम पद्धतीने बघू शकता दोन्ही साईडनी। तर दोन्ही साईडनी बघा अशा पद्धतीने मी इस्त्री करून घेते। खूप छान साईड पिनच्या प्लेट्स पडलेल्या आहेत, बघा तुम्ही। आता इथे बघा, ही जी आपली साईड पिनचा पदर आहे ना तो तयार झालेला आहे। आता इथे की नाही एक सेफ्टी पिन लावून मी पदर सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि खाली सोडून द्यायचा आहे। आता पदराची आपली जी पुढची बाजू असते की नाही ती आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत। तर बघा, मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही आपल्याला साडी टेबलवरती पूर्ण पसरून घ्यायची आहे आणि असे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आणि पूर्ण साडीला की नाही आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे। सेम पद्धतीने साडी अशी पूर्ण टेबलवरती पसरून घ्यायची आहे आणि प्लेट्स अशा मी पाडून घेतलेल्या आहेत, बघा तुम्ही, आणि साडीला पूर्ण इस्त्री करून घ्यायची आहे आपल्याला। इथे बघू शकता तुम्ही। आणि शक्यतो सिल्क मोडवरती साडी इस्त्री करा, दुसरा मोड घेऊ नका कुठलाही इस्त्रीचा, नाहीतर साडी जळेल तुमची।
इथे बघा पूर्ण पदराच्या भागाची आपल्या प्लेटिंग तयार झालेल्या आहेत. आता मी खांद्यावरती पदर घेऊन बघते. खांद्यावरती पदर घेऊन बघायचा. जितकी आपली पिन आपण जिथं पिन लावतो ना तिथे पिन लावून घ्यायची आहे आणि पुढचा जो भाग असतो की नाही आपल्या साडीचा तो आपल्याला आता व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आधीच आपण थोडीशी इस्त्री करून घेतली होती. पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित असं प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. बघा जिथं आपण साडीची पिन लावतो ना पदराला तिथं एक पिन लावून दिलेली आहे मी आणि पुढचा जो भाग आहे ना साडीचा आपला तो मी अशा पद्धतीने थोडीशी साडी पसरून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि प्लेट्स पाडून घेतलेले आहेत. आधीच्याच प्लेट्स पडलेल्या आहेत त्याच्यावरतीच मी व्यवस्थित इस्त्री करून घेते आणि थोडंसं असं पसरून घेते जेणेकरून जो पुढचा जो साडीचा आपला भाग आहे ना व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स दिसतील. बघा मी दाखवलेल्या पद्धतीने सेम आपल्याला ही साडीला इस्त्री करून घ्यायची आहे आणि प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. थोड्याशा या प्लेट्स आपल्याला की नाही पसरून इस्त्री करून घ्यायच्या आहेत. बघू शकता सेम पद्धतीने. इथे की नाही व्हिडिओ खूप व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिला ना तर तुम्हाला लगेच समजेल. आता मी साडी पुन्हा एकदा माझ्या अंगावरती टाकून तुम्हाला दाखवलेली आहे. जो पुढचा भाग आहे की नाही तोही खूप छान व्यवस्थित प्लेटिंग करून घेतलेला आहे. आता की नाही 1-2-3 इथं की नाही मी सेफ्टी पिन लावून घेते. बघा सेफ्टी पिनही मी कशा लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जेणेकरून ह्या ज्या पुढच्या प्लेटिंग आहेत ना आपण बनवलेल्या त्या आपल्या चुरगाळणार नाहीत किंवा मोडणार नाहीत. तर अशा पद्धतीने 1-2 सेफ्टी पिन मी लावून घेतलेले आहेत. तुम्ही हा पदर असाच मागे सोडून दिला तरी चालेल. आता की नाही आपण साडी नेसतो ना तशी साडी नेसून घ्यायची आहे. बघा मी दाखवलेल्या पद्धतीने पदर मी बाजूला काढून ठेवलेला आहे. त्याला मी सेफ्टी पिन लावलेले आहेत त्यामुळे त्याला काहीच होणार नाहीत. बिलकुल आपल्या प्लेट्स मोडणार नाही आहेत. आता मी इथं साडी नेसून दाखवते तुम्हाला. आपल्याला की नाही निऱ्या करायच्या आहेत तर त्याचं माप घेणार आहोत आपण. तर बघा साडी नेसून बघायची आणि आता की नाही जो पदर आहे ना तो मी पदर खांद्यावरती घेतलेला आहे आणि आता सेम आपण जशी साडी नेसतो ना तशीच साडी घालायची आहे आपल्याला आणि याच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर जशा आपण निऱ्या बनवतो की नाही तशाच निऱ्या बनवून घ्यायच्या आहेत साडीच्या. बघू शकता तुम्ही. तर इथे बघा मी साडी नेसून साडीच्या निऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथे की नाही एक सेफ्टी पिन किंवा एखादा चिमटा लावायचा आहे निऱ्यांना. तर एक सेफ्टी पिनही लावून घेतलेली आहे मी आणि एक चिमटाही लावलेला आहे. बघा तुम्ही. पुन्हा एकदा ह्या सर्व निऱ्यांना की नाही मी सेफ्टी पिननी सिक्युअर करून घेते आणि क्लचरच्या साह्याने की नाही बघा साडी टेबलला की नाही मी अशी क्लचर आणि टेबलला लावून ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला ज्या निऱ्या आपण बनवलेल्या आहेत ना त्या व्यवस्थित प्लेटिंग करता येतील. तर सेम खालच्या बाजूच्याही निऱ्या मी बघा व्यवस्थित करून घेते. निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि खाली एखादा चिमटा लावून द्यायचा आहे किंवा टाचन पिन लावून ठेवा तुम्ही. आता जी राहिलेली नेसता पदर आहे ना आपला त्या साडीला मी पूर्ण इस्त्री करून घेणार आहे. सर्वात आधी जो आपण आतल्या बाजूला जो नेसता पदर असतो की नाही त्याला आधी इस्त्री करून घ्यायची आणि नंतर जे आपण निऱ्या बनवलेल्या आहेत ना तर त्याला आपण इस्त्री करून घेणार आहोत. प्लेटिंग पाडून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला ह्या साडीला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. आधीच आपण निऱ्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरतीच आपल्याला इस्त्री फिरवून घ्यायची आहे. थोड्याशा पसरून घ्यायच्यात फक्त. बघा मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही आपल्याला ह्या निऱ्यांना की नाही इस्त्री करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आपण निऱ्यांना चिमटे लावलेले आहेत त्यामुळे निऱ्या आपल्या व्यवस्थित मधल्यामध्ये टाईट झालेल्या आहेत आणि आपल्याला प्लेट्स पाडायलाही खूप सोप्या जात आहेत. तर इथे बघा छान अशा प्लेट्स मी बनवून घेतलेल्या आहेत. आता वरच्या बाजूच्या प्लेट्स मी बनवून घेतलेल्या आहेत. मध्ये आता एक टाचन पिन लावून ना वरच्या की नाही मिऱ्या जे आहेत ना ते सिक्युअर करून घेते आणि आता खालच्या बाजूच्या आपल्याला मिऱ्या व्यवस्थित प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. बघा इथे. तर इथे बघू शकता तुम्ही खालचे जे काठ आहेत ना ते आधी आपल्याला इस्त्री करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनेच तुम्ही जर साडीला प्री प्लेटिंग केलं ना तर साडीची इस्त्रीही केल्या जाते आणि साडी आपली प्री प्लेटिंगही करून तयार होते. तर दोन्ही कामं होतात. तर इथे बघू शकता खालच्याही ज्या मिऱ्या आहेत ना त्या मी छान अशा प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि खाली पिन लावून ना याला की नाही सिक्युअर करून घेणार आहे. ज्यावेळेस आपण साडी घालणार आहोत ना त्यावेळेस ही आपण पिन काढून घेणार आहोत. आता जी मधली जी साडी थोडीशी राहिलेली असते पदराची आणि मिऱ्यांच्या मधली तर त्यालाही मी इस्त्री करून घेते. बघा इथे पूर्ण साडीला इस्त्री करून घेतलेली आहे मी. आता सर्वात अवघड काम म्हटलं तर हे आहे साडी बॉक्स फोल्डिंग करायचं. तर साडी पूर्ण उलटी केलेली आहे. उलटी बाजू वरती केलेली आहे आणि सरळ बाजू खाली आणि जो पदराचा भाग आहे की नाही टेबलच्या त्या साईडला सोडलेला आहे आणि नेसता भाग माझ्याकडे घेतलेला आहे.
तर आता की नाही बघा इथं साडी पूर्णपणे उलटी आहे आपली आणि जो नेसता भाग आहे की नाही थोडासा शिल्लक राहिलेला तो की नाही आपल्याला आता फोल्ड मारून घ्यायचा आहे. इथं निऱ्यांवरती की नाही 2 फोल्ड मारून घेणार आहे मी बघा इथे. इथला थोडासा व्हिडिओ माझा कट झालेला आहे आधीचा. तर इथे बघा अशा पद्धतीने 2 फोल्ड मारून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. निऱ्यांवरती नेसत्या भागाचा आपल्याला 2 फोल्ड मारून घ्यायचे आहेत आणि साडीची आतली बाजू वरच ठेवायची आहे बघा. उलटी करून आपल्याला साडीला फोल्ड मारून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही. ज्या साडीच्या निऱ्या होत्या की नाही आपण बनवलेल्या त्याच्यावरती नेसता भाग आपण फोल्ड मारून घेतलेला आहे. आता मी टेबलच्या त्या साईडला जाते आहे, ज्या साईडला आपण पदर रिकामा सोडलेला आहे तिथं. तर टेबलच्या त्या साईडला जाऊन मी की हा जो पदर आपण बनवलेला होता की नाही तो बघा मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही या बाजूला सोडून द्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने साडीवरती नीट बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे सर्वात अवघड काम आहे खरं तर. पुन्हा एकदा पदर मी माझ्याकडे ओढून घेते आहे. आपण पदराची पिन बनवलेली होती की नाही ती बघा अशा पद्धतीने थोडीशी फोल्ड मारून एका साईडला करून घेणार आहे मी उलट्या बाजूनी. तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि आता साडीची आपण घडी घालूयात बघा. इथं अशा पद्धतीने आपल्याला या बाजूनी एकदा फोल्ड मारून घ्यायचं आहे आणि इकडच्या एका बाजूनी आणि नंतर मध्ये एक फोल्ड मारायचा आहे, जेणेकरून आपण 3 फोल्ड मारून घेतलेले आहेत साडीला. तुम्ही जर अगदी व्यवस्थित नीट लक्षपूर्वक पाहिलं ना तर अतिशय सोपी आहे साडीला बॉक्स फोल्डिंग करणं. बघा असा फोल्ड मारून घेतलेला आहे आणि जो पदराचा आपण बाजूला काढून घेतलेला भाग होता की नाही तो अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे बघा. तर इथे बघू शकता छान असं वरच्या बाजूला किती छान सुंदर प्लेट्स आलेले आहेत. आणि जो पदराचा भाग आहे की नाही तर मी अशा पद्धतीने वरून राऊंड करून घेते. तुम्ही हा भाग साडीच्या आतमध्ये फोल्ड करून ठेवू शकता, पण मी वरून फोल्ड मारून आतल्या बाजूला एक सेफ्टी पिन लावून घेणार आहे. तर खूप सुंदर अशी आपली साडीची प्री प्लेटिंग करून झालेली आहे बघू शकता तुम्ही. थोडंसं काठपदर साड्या असल्या ना तर थोडासा त्रास होतो, पण खूप सुंदर दिसते साडी नेसल्यानंतर. पार्लरमध्ये जाऊन साडी नेसतो की नाही तशीच सेम साडी दिसते. इतकी सुंदर साडी एकदम चापून चोपून बसते अंगावरती आणि खूप छान दिसते. जर तुम्ही पार्लरमध्ये साडी नेसायला गेला पार्लरवालीकडून तर ती 500 रुपये तुमच्याकडून घेणार. तर ते 500 रुपये वाचवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने साडीची प्री प्लेटिंग करून एकदा साडी नेसा. माझी तब्येत थोडीशी जाड आहे त्यामुळे की नाही साडी कशीही नेसली ना तर साडी अशी फुगल्यासारखी वाटते. त्यामुळे मी की नाही शक्यतो अशा पद्धतीने प्री प्लेटिंग करून साडी नेसली ना खूप छान एकदम साडी चापून चोपून बसते अंगावरती आणि बिलकुल साडीमध्ये पोट वगैरे दिसत नाही. छान तुम्ही एकदम बारीक दिसता. इथे बघा मी अशा पद्धतीने साडी की नाही छान असं साडी कवरमध्ये ठेवून देते. जेव्हा लागेल तेव्हा पटकन साडी घातल्या जाते अगदी काही मिनटामध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.